चला, आज आपण एका अशा कथेबद्दल बोलूया जी एका वडिलांच्या स्वप्नांची आहे आणि त्या स्वप्नांसाठी त्यांच्या मुलाला काय किंमत मोजावी लागली याची आहे. तर या कथेचे मुख्य पात्र आहेत गांधी नावाचे एक वडील. त्यांच्यासाठी त्यांचं सगळं जग म्हणजे त्यांचा मुलगा सत्या. आणि त्यांचं एकच ध्येय आहे, सत्याला स्वतःपेक्षा खूप चांगलं मोठं आयुष्य द्यायचं. पण हे स्वप्न किंवा ही महत्त्वाकांक्षा म्हणा, ते सुरू होते एका अगदी छोट्या घटनेतून. झालं असं की खेळाच्या मैदानावर एक साधंसं भांडण होतं. पण ते इतकं वाढतं की सत्याला चक्क पोलीस स्टेशनला नेलं जातं आणि तिथे आपल्या मुलाला बघून वडिलांची मान शरमेनं खाली जाते. त्या क्षणी गांधी ठरवतात की दोष आपल्या मुलाचा नाहीये, दोष आहे तो त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, त्याच्या सरकारी शाळेचा, त्याच्या मित्रांचा. आणि त्यांना वाटतं की हेच बदलायला हवं. आणि मग ते एक खूप मोठा निर्णय घेतात. सत्याला त्याच्या जुन्या शाळेतून काढून एका मोठ्या, प्रतिष्ठित इंग्लिश मीडियम प्रायव्हेट शाळेत टाकायचं. आता सत्याला हे अजिबात मान्य नसतं. त्याला त्याची शाळा, त्याचे मित्र खूप प्रिय असतात, पण वडिलांपुढे त्याचं काही चालत नाही. पण हे स्वप्न पूर्ण करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी एक मोठी किंमत मोजावी लागणार होती. आणि ती किंमत फक्त गांधींना नाही, तर अख्ख्या कुटुंबाला चुकवावी लागली. फक्त शाळेची डोनेशन फी होती तब्बल 2 लाख रुपये. विचार करा, ही फक्त डोनेशन फी आहे. याच्यावर गणवेश, पुस्तकं, बाकीचे खर्च वेगळेच. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही रक्कम म्हणजे कर्जाचा एक भला मोठा डोंगर होती. पण तरीही कुटुंब मागे हटत नाही. वडील मोठं कर्ज काढतात. आई घरकाम करायचा विचार करू लागते. आणि सगळ्यात मोठं बलिदान देते ती म्हणजे सत्याची बहीण. ती स्वतःच्या लग्नासाठी जपून ठेवलेले दागिनेसुद्धा भावाच्या शिक्षणासाठी देऊन टाकते. हे सगळं ओझं सत्याच्या लहान मनावर नकळतपणे येतं. तर कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या त्यागाचं ओझं घेऊन सत्या शेवटी त्या नव्या शाळेत पाऊल ठेवतो. पण तिथे गेल्यावर त्याला कळतं की हे जग त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन, अनोळखी आहे. इथली भाषा वेगळी होती, मुलामुलींची वागण्याची पद्धत वेगळी होती, सगळंच वेगळं होतं. आणि हा जो फरक होता ना, तो त्याला पहिल्या दिवसापासूनच जाणवायला लागला. म्हणजे बघा, त्याच्या जुन्या सरकारी शाळेत एक आपलेपणा होता, एक समुदाय होता. पण इथल्या खाजगी शाळेत फक्त एक वेगळेपणा होता. तिथे तो आपल्या भाषेत बोलायचा, इथे फक्त इंग्रजी. जिथे त्याला आपलं वाटायचं, तिथेच आता त्याला परकेपणाची वागणूक मिळू लागली. आणि या परकेपणावर शिक्कामोर्तब करतो वर्गातला एक मुलगा गौतम. तो सत्याला बघून एकच शब्द म्हणतो, हा तर लोकल आहे. आणि हा लोकल शब्दच त्याच्यासाठी एक शिवी बनून जातो. त्याला सतत याची जाणीव करून दिली जाते की तो त्यांच्यातला नाही. आता अशा परिस्थितीत काय करणार? सत्याचा संघर्ष फक्त मुलांमध्येच नव्हता, तर अभ्यासातही होता. सगळं शिक्षण इंग्रजीतून असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं. परिणामी मुलांची भांडणं व्हायची आणि मुख्याध्यापकांकडून तक्रारी यायला लागल्या. तर एका बाजूला कुटुंबाच्या कर्जाचं ओझं आणि दुसऱ्या बाजूला शाळेतला हा रोजचा त्रास. सत्यावरचा हा दबाव आता हळूहळू वाढत जातो आणि एका अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे त्याचा स्फोट होणं अटळ होतं. हे लक्षात घ्या की हे प्रेशर कुठल्या एका गोष्टीचं नव्हतं. डोक्यावर कुटुंबाच्या कर्जाचं टेन्शन, गौतमसारख्या मुलांकडून होणारा त्रास, इंग्रजीमुळं अभ्यासात मागे पडणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची ओळखच हरवून बसणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि त्याला अक्षरशः कडेलोटाच्या टोकावर आणून ठेवतात. आणि मग तो दिवस येतो. बाथरूमच्या भिंतीवर एका मुलीसोबत स्वतःचं नाव लिहिल्याचा खोटा आरोप सत्यावर केला जातो. इथे मात्र त्याचा संयम पूर्णपणे सुटतो. तो सगळ्या शाळेसमोर गौतमला मारतो. प्रकरण थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जातं. तिथे वडिलांना बोलावून घेतलं जातं आणि सगळ्यांसमोर त्यांचा आणि सत्याचा दोघांचाही अपमान केला जातो. जेव्हा आपल्याच मुलासाठी सगळ्यांसमोर प्रिन्सिपलकडे गयावया करण्याची वेळ गांधींवर येते ना, तेव्हा त्यांचं ते मोठं स्वप्न अक्षरशः तुटून जातं. त्या एका क्षणात त्यांना कळून चुकतं की त्यांच्या महत्त्वाकांक्षेची खरी किंमत काय होती. आता इथून पुढे कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. बघूया पुढे काय होतं. प्रिन्सिपालच्या ऑफिसमधून घरी परतताना गाडीत एकदम शांतता असते. आणि त्याच शांततेत गांधींना त्यांच्या एका मित्रांनी दिलेला सल्ला आठवतो. तो समुद्रातला मासा आहे, त्याला तू विहिरीत टाकतोयस. आणि तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने कळतं की आपण आपल्या मुलाला अशा जगात टाकलं जिथे तो कधीच सुखी राहू शकणार नव्हता. आणि मग
तोच विचार करून वडील एक वेगळाच निर्णय घेतात. ते सत्याला म्हणतात, तू तुझ्या जुन्या शाळेत परत जाऊ शकतोस. हे ऐकल्याबरोबर सत्याच्या जीवात जीव येतो. आणि मग सगळं चक्र उलटं फिरतं. आई तिचं नवीन काम सोडून देते. बहिणीला अतिरिक्त काम करावं लागत नाही. सत्या पुन्हा त्याचा जुना साधा गणवेश घालतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे जुने मित्र त्याला पुन्हा आपलंसं करून घेतात. कथा पुन्हा त्याच मैदानावर येते जिथून सुरू झाली होती. पण यावेळी सत्या तिथे हरलेला नसतो, तर स्वतःला जिंकून परत आलेला असतो. शेवटी ही कथा काय सांगते? हेच की वडिलांची महत्वाकांक्षा खूप मोठी होती यात शंका नाही, पण त्यामुळे सत्याचा आनंद आणि त्याचा आपलेपणा कुठेतरी हरवून गेला होता. त्याचं भविष्य घडवण्याच्या नादात त्याचं वर्तमान तर खराब होत नाहीये ना, हा एक खूप मोठा प्रश्न ही कथा आपल्यासमोर उभा करते. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे. सत्याचं त्याच्या जुन्या शाळेत परत जाणं हा त्याचा पराभव मानायचा, की आपल्या लोकांमध्ये, आपल्या जगात स्वतःला पुन्हा शोधणं हाच त्याचा खरा विजय होता? खरं यश नक्की कशात असतं?